काका शांत 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 तू तिकडे चल तिकडे चल. बघितलंस जिबेला काय हाल करते बघितलं. देवाने तोंड दिलं तर बोलत सुटलीये. काय हिची लायकी आहे कळलं बघ. आणि तुझी काय लायकी आहे रे? ही लायकी आहे तुझी. हा खरा स्वभाव आहे तुझा. आलास ना मूळ पदावर आणि माझी लायकी काढतोय. निदान तुझ्यासारखी मारहाण तरी करत नाही मी. त्याची गरजच नाही तुला. तुझं तोंडच पुरेस आहे तेवढ्या करता. तुझ्या तोंडातून काय अमृत वर्षाव होतो ना तो ऐकलाय मी बरेच वर्ष. काका तू तुझ्या खोलीत जा. का मी का जाऊ? मी का जाऊ? अरे तिला झालं सांग ना. आणि तिला हेही सांग माझ्या आईला वाटेल ते बोललेलं मी खपवून घेणार नाही. तुझ्या त्या जान्हवीच्या भावानी तुझ्या आईशी कसंही वागलेलं चालतं तुला. आणि मी माझ्याच आईशी कसं वागायचं हे तू शिकवणार आहेस मला. देवी आत्या प्लीज शांत हो. हेच हवंय तुझ्या त्या जान्हवीला. तिला आपल्या या घराचं सुख बघवत नाहीये. आधी माझ्या आणि कांतामध्ये भांडण लावून दिलं. आता ती तुझे कान फुंकतीये. इनफ बेबी आत्या इनफ. तू माझ्यावर काय ओरडतोस रे? माझ्यावर कसला आवाज चढवतोस? आय एम सॉरी मी ओरडलो नाही तुझ्यावर. मी एक्साइट झालो म्हणून माझा आवाज चढला. काय मग ओरडलं तर काय? काय ओरडायचा मागता फक्त तुलाच दिला काय? हा तू वाटेल तशी बोलणार लोकांशी आणि लोकांनी तुझ्याशी फक्त चांगलं बोलायचं. हा कुठला न्याय? हा या तुझ्या स्वभावापायीनं सगळं घालवून बसलीस तू. तरी अक्कल नाही आली तुला. स्वतःचा संसार मोडून ठेवलास तू या स्वभावापायी. माझा मोडलेला संसार काढायचा हक्क तुला कोणी दिला रे? माझाच मोडला ना. तुझा मोडायला नव्हते आले मी. अरे तुला शक्य झालं असतं तर तेही केलं असतंस तू. कांता आई याचा संसार मोडायला आला तरी हिला स्वतःचा इगो महत्वाचा वाटतोय. मी कुणाचाही संसार मोडलेला नाहीये. श्रीचा मोडत होतीस. श्रीचा संसार मी नाही जान्हवीने मोडलाय. तिची लायकीच नाही या घराची सून व्हायची आणि श्रीची बायको व्हायची. स्टॉप इट. यू स्टॉप इट बेबी. आई थांब. इतक्या मोठ्यानं ओरडायची हिम्मत कशी झाली रे तुझी? एवढा मोठा झालास तू? का आता ती घरात आली म्हणून आभाळाला हात टेकले तुझे? त्या दीड दमडीच्या जान्हवीसाठी तू माझ्यावर आवाज चढवून बोलतोयस? मला गप्प राहायला सांगतोस तू? दीड दमडीची असली ना तरी बायको होती माझी. आणि मी कोणीच नाहीये तुझी? अरे एवढासा होतास. स्वतःची मान सुद्धा धरता येत नव्हती तुला. तेव्हापासून सांभाळ केलाय मी तुझा. आजारी पडायचंस ना तेव्हा दिवस रात्र आम्ही उशाशी बसून असायचो तुझ्या. आणि तू त्या दीड दमडीच्या मुलीसाठी माझ्यावर आवाज चढवून बोलतोयस? कसला जादूटोणा केलाय तिने तुझ्यावर? का तिच्या आहारी केलास तू एवढा? का असं वागतोयस तू श्री? तुला कळत कसं नाहीये ती मुलगी तुझ्यासाठी सुटेबल नाहीये. अरे अशा बेभरोशाच्या मुलीशी कसा संसार करू शकणार आहेस तू? कसा सुखी होणार आहेस तू तिच्या बरोबर? हे बघ श्री अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही आपण त्या सौम्याशी बोलू शकतोय. सौम्या तुझ्यासाठी उपवर आहे. अजूनही सगळं जुळून येऊ शकतं श्री. आणि जान्हवीची गेलेली व्याध घरी परत आणून तू केवढी मोठी चूक केलीस याची कल्पना तरी आहे का तुला? त्या दीड दमडीच्या फालतू मुलीसाठी तू तोंड वर करून माझ्याशी भांडतोयस? बास प्लीज. हे बघ मला तुला दुखवायचं नाहीये म्हणून मी तुला काही बोलत नाहीये. पण म्हणून तू माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. मी तुझ्या सहनशक्तीचा अंत पाहते आणि ती बायको आहे म्हणून मला काय ऐकवतोस रे? एवढंच होतं तर डिवोर्सचं नाटक कशाला केलंस? अगं चुकलं माझं चुकलं. झालं एवढं म्हटलं की झालं ना? मग काय करू मी? सांग ना मी काय करू मी? अगं चूक झाली माझी म्हणून मी आता रोज उठाबशा काढू की हंटरनं फोडून घेऊ स्वतःला? मी काय केलं म्हणजे तुला पटेल? तिच्यामुळे झालंय हे सगळं. तिला या घराबाहेर काढ.
तू कोण आहेस तिला घराबाहेर काढणारी? कोण आहेस तू? अहो, हे घर माझंही आहे. तुझं कुठलं घर बेबी? तुझं कुठलं घर? तुझं घर तू तुझ्या स्वतःच्या हाताने तोडलंयस, तुझ्या या फटकळ आणि घाणड्या स्वभावामुळे. आणि घराचं म्हणशील ना, तर उलट हे घर जान्हवीचं आहे, ज्यात तू राहतीयस. बघितलंस आई? ही सुद्धा जान्हवीच्या आईची भाषा आहे. हे सगळं जान्हवीने शिकवलंय यांना. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन कांता, हे घर माझ्या आईचं आहे. कळलं ना? या घरावर तुमच्या इतकाच माझा सुद्धा हक्क आहे. हक्क असा मागून आणि भांडून मिळत नसतो बेबी, तो कमवावा लागतो. आणि असं वागून या घरात राहण्याचाच नाही, तर या घरातल्या सगळ्या माणसांशी संबंध ठेवण्याचा हक्कही गमावून बसली तू. वा, हे सगळं ना जान्हवीच्या आईने शिकवलंय. तिची ती थर्ड क्लास आई आणि तसलीच ती भिकारडी मुलगी. दोघींना मिळून आपल्या या घराचा वाटोळा करायचा आहे. ज्या दिवसापासून जान्हवी आली ना घरात, त्या दिवसापासून घरात भांडणं सुरू झाली आहेत. कारण तिला तिच्या माहेरच्या माणसांना या घरात आणून ठेवायचं आहे. इनफ बेबी, ते इनफ. आता ह्यापेक्षा जास्त नाही सहन करू शकणार. जान्हवी ही माझी बायको आहे. तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? अगं किती सेन्सलेस बोलतेस तू. अगं तू त्यांना नावं ठेवतेस, तू काय वेगळं करतेस? त्यांनी त्यांच्या मुलीचा संसार मोडायचा प्रयत्न केला, पण तू तर त्याच्या पुढची पायरी गाठलीस. तुझ्या स्वतःच्या मुलाचं दुसरं लग्न जुळवण्याचा प्रयत्न केलास तू. संसार मोडण्यासाठी तू तिच्या आईला थर्ड क्लास म्हणतेस, मग तुझं काय? तुला काय म्हणायचं आम्ही? माझं दुसरं लग्न जुळवताना तुला मला एकदा विचारावं असं नाही वाटलं तुला? माझ्या सुखाची तुला इतकीच पर्वा आहे ना, तर मग माझं सुख नेमकं कशात आहे हे कळलं नाही का ग तुला? मी इथे जान्हवीसाठी तळमळत असताना तू तिचा नंबर माझ्या फोन मधून ब्लॉक करतेस. मी काही बोललो नाही, गप्प राहील. तिला तू घरातनं परतवलंस तेव्हाही काही बोललो नाही, म्हटलं जाऊ दे जाऊ दे. पण तुला काही कळतच नाहीये. प्रत्येक गोष्टीला ना एक लिमिट असते बेबी आत्या. काय गरज होती ग हे सगळं करण्याची? अगं जोडता येत नसेल ना, तर निदान तोडण्याचे तरी प्रयत्न करू नकोस ना. तटस्थ राहा ना. माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल जान्हवीला सांगून तू तिला किती हर्ट केलंयस कळतंय तुला? तुझं हे असं वागणं आम्हा दोघांसाठी किती महागात पडलं असतं याची कल्पना तरी आहे का तुला? मी लक्ष देत नाही, छोट्या छोट्या गोष्टींचा इश्यू करत नाही, जाऊ दे असं म्हणून सगळं सोडून देतो, पण तुला कळतच नाही बेबी त्या. नात्यांच्या मर्यादांचं उल्लंघन करणं थांबवतच नाहीयेस तू. तू काकाचा पास्ट का उकळून काढतेस ग परत परत? पास्ट सगळ्यांना असतो बेबी त्या, तुलाही ये. मागच्या सगळ्या चुकांसाठी त्याला माफ करूनच आपण घरात घेतलंय ना, मग का परत परत त्याला टोचून बोलतेस तू? बेबी त्या तो सगळं विसरण्याचा प्रयत्न करतोय आणि तू त्याला का त्याची जाणीव करून देतेस? हे बहिणीचं प्रेम आहे का तुझं? आणि मी तुझ्यावर ओरडून बोलण्याचा तुला त्रास होतोय, पण मग हाच नियम तुला लागू होत नाही. अगं तू आई आजीवर फक्त ओरडूनच नाही तर तिला टोचूनही बोलतीयस. तू तिच्या हार्ट अटॅकचा एवढा इश्यू केलास, पण मग तू तिला इतकं टोचून बोलताना विसरलीस का हार्ट अटॅक? जाऊ दे श्री, माझं चुकलं.
मला वाटलं होतं तिची चूक तिला कळेल, पण माझा भ्रम होता तो. नाही यायची, प्लीज मला बोलू दे. मगासपासून नुसतं ऐकून घेतोय मी. मला वाटत होतं की हे सगळं सामंजस्यानं संपेल, पण मी एकट्यानं ठरवून याचा काही फायदाच नाहीये. कारण ना यांचं सगळं ठरलेलं आहे आणि यांनी ऑलरेडी सगळं मनातून तोडून टाकलेलं आहे. ते तोडलेलं फक्त उचलून घरातून फेकून द्यायचं यांना. कारण हे घर माझंही आहे. बेब्या, हे घर आईजीच आहे, आपल्या कोणाचंही नाही. तुझी आई आजी माझी आई आहे. जन्म दिलाय तिने मला. मग हे तू बोलताना विसरतेस. आणि जिच्या घरावरच्या हक्काची टिमकी वाजवतेस तू, तिला काय हवं आहे याचा एकदा तरी विचार केलास? तुझ्या या आईला वाटेल ते बोलतेस, तेव्हा कुठे गेला तो हक्क? मग तिने जान्हवीची बाजू का घ्यावी? आणि तो पिंट्या, मला तिथं बोलायचंच आहे. पिंट्याविषयी ना मला बोलायचंच आहे. मला मान्य की त्यांनी माझ्या तोंडाला काळं फासलं, आपल्या घराचा मान ठेवला नाही, मला सगळं मान्य, चुकला तो. पण अगं त्यानं आपले पाय धरून माफी मागण्याची तयारी सुद्धा दाखवली. पुन्हा पुन्हा तो क्षमायाचना करत होता, कारण त्याला त्याची चूक कळली होती. घाबरला होता तो. आणि त्यांनी केलेल्या चुकीच्या मानानं त्याची सगळ्यांनीच शिक्षा भोगली ऑलरेडी. जान्हवी माहेरी गेली कारण त्याला काहीतरी कारण होतं, आणि तेच कारण मला तुम्हाला सांगायचं होतं केव्हापासून. आणि ना आज मी ठरवलं होतं की आज मी तुम्हाला सगळ्यांना ते कारण सांगणार आहे. इतकं सगळं जर तुमच्या मनात साचलं असेल ना, तर मग ते सांगून काही बदलेल असं नाही वाटत मला. आता मलाच नकोय काहीच नको येत ना मला. तुम्हाला जे वाटतंय ना तसंच राहू दे सगळं. तुम्हाला एखाद्याचा राग करण्यात आनंद मिळतोय ना, तर तो आनंद मी तुमच्यापासून हिरावून घेणार नाही. आईजी म्हणते सुनेला मुलगी मानलं पाहिजे. अरे पण इथे तुम्ही तुमच्या मुलालाच मुलगा मानत नाही आहात, त्याच्याच विषयी मनात इतका राग आहे, तर मग सून तर फार दूरची गोष्ट आहे. आणि मुळात तुम्ही तिला आता सून मानतच नाही म्हटल्यावर तिच्याविषयी काही बोलण्याचं किंवा तिच्याबद्दल काही सांगण्याचं प्रयोजनच उरत नाही. अरे मलाही काही इंटरेस्ट नाही रे तिच्याबद्दल ऐकण्यात. ते कळलं बेबी, त्या कळलं ते मला. पण ना आता मला तुझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यायची. तू म्हण, तुला हवं असेल तर तू म्हणू शकतेस की मी माझ्या बायकोला डिफेंड करतोय. तू समज तसं. तर जान्हवी आयजीला भेटायला आली नाही कारण ती स्वतः त्यावेळी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. ती स्वतः एका वेगळ्या शारीरिक स्थितीत होती. तुला अवघड ते कळणं, पण तिची शारीरिक स्थिती इतकी नाजूक होती ना की या सगळ्या स्ट्रेसमुळे तिला आयुष्यभराची किंमत मोजावी लागली असती. आणि राग मलाही आला होता, तिचा राग मलाही आला होता. पण आपण माफ करतो ना, आणि म्हणून मी सगळं करण्याआधी तिला माफ केलं, कारण मला ती परत हवी होती. आणि मग मला तिच्या चुकांचं व्हॅलिड रिझन कळलं, आणि तेच व्हॅलिड रिझन मला तुम्हा सगळ्यांना आज सांगायचं होतं. पण आता ते सांगून काही उपयोग नाहीच आहे, कारण ते सांगून काही फरक पडेल असं नाही वाटत मला. आणि आता माझीच इच्छा नाहीये तुमच्याशी काही शेअर करण्याची. आईजी, मी काय सांगू यांना, आणि का सांगू ग? काय उपयोग आहे मला सांग ना, का सांगू मी यांना? नाही, नको, खरंच नको, नको नको, काहीच नको. सगळं ना निरर्थक आहे, सगळं फोल आहे. आय एम सॉरी. मी तुमच्या बरोबर काही शेअर करू इच्छित नाही. प्लीज तुम्ही यांना काही सांगू नका.
दे आर नॉट वर्थ इट. श्री श्री काका काका प्लीज हे बघ, प्लीज माझं ऐक, प्लीज माझं- तू माझं ऐक, तू माझं ऐक. ऐक, शपथ आहे तुला. श्री काका काहीही सांगायचं नाही. आधी तरी कुठे तुला हे सांगावंसं वाटलं होतं रे? ती म्हणेल ती पूर्व दिशा, असंच चाललंय ना तुझं. कंटिन्यू कर. आणि तिच्या आजाराची रडगाणी आता आम्हाला सांगू नकोस, कारण ती आम्हाला खरीच वाटणार. तिला डिवोर्स हवा होता, तू दिलास. तिला नको होता, तू मागे घेतलास. तिला डिव्होर्स नको होता. तिनं कधीच डिव्होर्स मागितला नव्हता किंवा पोडकी मागितली नव्हती. हे सगळं तिच्या आईने केलं होतं. हे कोणी सांगितलं? तिनेच ना. आणि तू ठेवलास लगेच विश्वास. हे तिच्या आईनं सांगितले मला स्वतः. अगं ही त्यांची मिलीभगत आहे सगळी. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करते. बघितलं साईची, कळलं तुला? मला यांना का सांगायचं नाहीये, कळलं तुला? अरे मी पण कुठे म्हणतेय मला सांग म्हणून. पण मला तुम्हाला काही सांगायचं नाहीच आहे आता. आज नाही आणि यापुढे कधीच नाही. काहीच नाही. हे बघ, तुला जे म्हणायचे ते म्हण. मी तिला कधीही माफ करणार नाही. मग आता काय शिक्षा करणार आहेस तिला? आम्ही काय शिक्षा करणार रे? ती अशी थर्ड क्लास मुलगी आमच्या घरात सून म्हणून येणं ही आम्हालाच खरी तर शिक्षा आहे. गरज नाहीये काहीच स्वतःला शिक्षा करून घेण्याची. सून म्हणून त्या थर्ड क्लास मुलीला तुम्ही नाकारत असाल ना, तर मग त्याच थर्ड क्लास मुलीच्या थर्ड क्लास नवऱ्याला आधी मुलगा म्हणून नाकारावं लागेल तुम्हाला. श्री, कारण ती कितीही थर्ड क्लास, कितीही डाऊन मार्केट, कितीही बुरसटलेली, कितीही तेलकट असली ना, तरीही माझं प्रेम आहे तिच्यावर. कारण ती बायको आहे माझी. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ती आत्ता ना ती आत्ता श्री श्री शांत हो. तू शांत हो. हे बघ, कुणाला काही सांगत बसू नकोस तू. आणि हिच्याशी तर काही बोलण्यातच अर्थ नाहीये. हा, बघितलंस केवढा तिरस्कार आहे यांच्या मनात तिच्याविषयी. आणि तिचा तिरस्कार म्हणजे माझ्या निवडीचा तिरस्कार करते ती. माझं प्रेम नाकारते ती. त्या तू आपलं नातं किती डॅमेज केलंयस, कळतंय तुला? रिपेअर होण्या पलीकडे डॅमेज केलंयस तू, जाणवतंय तुला? काय गरज होती ग? काय मिळवलंस यातून? श्री, बास झाला आता. आणखीन तमाशा नको. मला माझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली. आता ना काही माझ्या प्रश्नांची उत्तरं तू दे. जान्हवी आयजीला भेटायला आली नाही हे तुला आठवतंय, पण तिनं या घरासाठी काय काय केलंय हे नाही आठवते तुला? आई, जान्हवी नसती तर बाबांना कधीतरी या घरचं तोंड पाहणं शक्य झालं असतं का ग? माझ्या मनात बाबांच्या विषयी असलेली आढी कोणामुळे गेली असं वाटतंय तुला? अगं, ज्या नवऱ्यानी घरी परत येण्याची आशाच सोडली होतीस तू, तो नवरा कोणामुळे घरी परत आला असं वाटतंय तुला? छोटी, काय ग तू काकाला चोरून चोरून भेटायचीस?
हिंमत नव्हती तुझी आई आजीला सांगण्याची? आणलं ना? जान्हवीनच काकाला घरी परत आणलं ना? सगळ्यांचा रोष विरोध पत्करून आणलं तिनं. हा, अगं आणि काकालाच कशाला? ज्या आईजीशी भांडून मी स्वतः घर सोडून बाहेर गेलो होतो, जान्हवीनच मला घरचा रस्ता दाखवला. विसरलीस तू? सरू मावशी, तुझ्या वधूवर सूचक मंडळाच्या कल्पनेवर आम्ही सगळे हसायचो. आम्ही कोणीही सिरियसली घेतली नव्हती ती कल्पना. आमच्यासाठी तो फक्त एक जोक होता. पण जान्हवीनं कधी खिल्ली नाही उडवली त्याची. उलट तुझं स्वप्न साकार करायला तिनं मदत केली. हा सुरमोशी, अगं जिनं तुला तुझं वधूवर सूचक मंडळ उभं करायला मदत केली, तिचंच लग्न तू त्याच मंडळातून मोडायचा प्रयत्न करत होतीस.